तर आज रात्रीचा प्लॅन आहे मित्रांनो, काहीतरी वेगळा करायचा. आणि आपण आहोत आता सावंतवाडीमध्ये. ओके, आपल्या सावंतवाडीच्या घरी. सो आज रात्री ना नाईट आऊटचा प्लॅन आहे. सो आता सगळ्यांची तयारी चालू आहे. आम्ही चिकन वगैरे सगळं आणलं आहे. परत बार्बेक्यूचं सेट वगैरे आहे आपल्याकडे आणि कोळसा वगैरे सगळं जे पण साहित्य लागतं ते आणलं आहे. सो आता आपण ना फटाफट बघा बार्बेक्यूचा सेट इथे पडला आहे. ओके, तो ह्याची ना फटाफट आपण साफसफाई करून घेऊया. ओके, हे झालं आहे. इथे बघा हा ट्रे आहे ह्याचा. हा ट्रे घेऊया आपण. हा ट्रे पण आपण फटाफट साफ करून घेऊया. खूप दिवस वापरला नसल्यामुळे ह्याच्यामध्ये तर कोळसे राहणार, कोळसे, आणि हे कोळसे पेटणार. ओके, सो ह्याला जास्ती काय करायची गरज नाही. फक्त जरा ते गंज वगैरे लागले ते जरा काढून घेऊया. सगळी तयारी वगैरे चालू आहे. राधिकाने हे गार्लिक सोलताना बडबड करण्यात मदत केली आहे. आणि सगळं चिकन वगैरे पण रेडी आहे आपल्याकडे. ओके, ह्याचं संपूर्ण जे गार्निशिंग बसून जी पण रेडी करणार आहे तो आपला सर्वेश. हा बेस्ट कुक आहे आपला आजचा. आता आपण आलो आहोत किचनमध्ये आणि इथे सगळी बॅकएंडला सगळी तयारी चालू आहे. हे बघा, इथे चिकन धुतलं जाते चांगलं. एक एक पीस साफ करून घेऊया. हां, आणि हे बघा इथे सर्वेशनी सर्वेश ही कसली पेस्ट आहे? आलं लसूण कोथिंबीर पेस्ट बनवली आहे सर्वेशनी. ओके, सो आता इकडे सगळी बॅकएंडला तयारी चालू आहे. सँडी आपला भाकरवाडी खातोय चितळीची. वा, इथे बघू शकता सर्वेशनी मस्तपैकी असं मॅरिनेशन केलं आहे चिकनला. सर्वेला काय काय लावलं आहे तू? त्याला आलं लसूण, दही, मसाले, धणे आणि जिरे. ओके, वा मस्त. तर मित्रांनो आता लाईट गेले आहेत आणि आता ना कोळसा पेटवायचा आहे बार्बेक्यूसाठी. सो आता बघूया चुडतं वगैरे काय मिळत आहेत का. इथे आम्ही वरती आलो आहे कच्चित. सर्वेश शोधतोय. ह्याच्यामध्ये आहेत ना, कितीला घेऊया पूर्ण? घेऊया सगळं. चला, हे घेतलं आता आम्ही. आजूबाजूला बघू शकता घनदाट काळोख आहे, काहीच दिसत नाही आहे. सो हे बघा, बघू शकता आपलं बार्बेक्यूचं भांडं आहे हे. आणि आता सर्वेश इथे कोळसे गरम करणार आहे. ह्याच्यामध्ये नारळाची सोडणं टाकली आहेत. मित्रांनो इथे बघू शकता आता सर्वेश कोळसे टाकतोय. आणि संदेशला फुकणी मिळाली आहे. संदेशचे खूप जोराचे प्रयत्न चालू आहे. ती प्लॅस्टिकची फुकणी जाते आतमध्ये. पायपातच हवा थांबते सगळी. छोटे छोटे ओके, ते मोठं आहे ना खूप. आग यशस्वीपणे पेटलेली आहे. सोटणी टाकली आहे. सोडणं टाकलंय नारळाचं.
सोडणं भरपूर आहेत आपल्याकडे. मित्रांनो जोरात हात चालवा. हे बघा मित्रांनो, सावंतवाडीमध्ये या लोकांनी नवीन बिझनेस चालू केलाय. चिकन तंदुरी बनवतायत इथे आणि हे इथे ग्राहक बसलेत, वाट बघतायत कधी काय मिळतंय आपल्याला. बंदी केलं ना त्याने. मित्रांनो जवळपास 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर बघू शकता इथे निखारे मस्तपैकी पेटलेत. आता सर्वेश काय लावतोय याच्यावरती? जरा तेल लावूया. तेल लावतोय सर्वेश. वा बघू शकता. आणि हे सगळे आपले कस्टमर इथे बसलेत, वाट बघतायत कधी काय मिळतंय. तर काकांना विचारा, काका तुम्ही कुठून आल्यात? आम्ही अंबरनाथवरून आलो. अंबरनाथवरून आलात? अरे वा. बघू शकता ह्या लोकांचं सावंत काय नाम तुमचं? आमचं सावंत बार्बेक्यू नेशन यांनी इथे खासकिलवाड्यामध्ये मस्तपैकी असं चालू केलं बिझनेस. बघू शकता. आणि हे आपले शेफ, स्पेशल शेफ आहेत, पुण्यावरून आलेत. अरे वा 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 वा. यांचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत सगळे सिक्रेट आहेत, ते काय आपल्याला सांगणार नाही. आम्ही घरीच बनवतो. घरीच बनवतो तुम्ही? आमच्याकडे कांडपची मशीन आहे, अरे वा. त्यावर आम्ही आमचेच मसाले बनवतो. छान छान छान. म्हणजे आमची बघूया आता टेस्ट करूया आपण कसं काय बनतंय. वा वा मस्त. जसं सर्वेशनी त्याच्यावरती जे चिकनचे पीसेस ठेवलेत ना, वास आला ना. वास मस्त आलाय. वा सुंदर. थोडं डिस्टन्स ठेवून पण भाजायला त्याला जागा ठेवला. एवढंच कमी नाही पडलं ना. आहे हे बघा. कमी पडलं. बघू शकता. सुंदर. राधिका म्हणाली मी जास्त खाणार नाही, अजून कोणतरी म्हणाली मी जास्त. आता हे तुम्ही याच्यावरती किती वेळ हे करणार आहे? म्हणजे 15 मिनिटं एक साईड, 15 मिनिटं एक साईड. 15 मिनिटं एक साईड, ओके. पलटून दुसरी साईड 15 मिनिटं. ओके. त्याच्यामध्ये बटरचं हे देणार, तवंग देणार. सुंदर सुंदर. रस्सा पण ओतणार. वा बघू शकता चिकन बार्बेक्यू बनतंय. आता सर्वेशना एक एक पलटी करतोय आणि तुम्ही बघू शकता असा ब्राउनिश गोल्डन कलर आलाय. हे बघा इथे ना संदेशनी सुहाना मसाला लावलाय ना, थोडं स्पायसीनेस येण्यासाठी. आणि हे बघा इथे मस्तपैकी असे पीसेस ग्रिल्ड होत आहेत. आणि इकडे सगळेजण आपले वाट बघत बसलेत. हे आपले स्पेशल बोरवलीवरनं आलेत. वा. आता सर्वेश याच्यावरती एक बटरचं एक थर लावतोय. हे बघा. वा सुंदर. आता इथे बघू शकतो आपण एका साईडनी चिकनचे जे पीसेस होते ते चांगल्या प्रकारे भाजलेत. आता सर्वेश त्यांना दुसऱ्या बाजूनी बटर लावतोय. आणि इथे बघू शकता तुम्ही, बघा हे कसा गोल्डन मस्तपैकी कलर आलाय त्याला. आणि सँडी इथे बसलाय. सँडी सुपरवायझर आहे, सगळं हायजीनची तो सगळी हे करतोय, निरीक्षण करतोय. आणि इथे हे दुसरे सुपरवायझर उभे आहेत आपले, हे पण सगळे हायजीनची प्रॉपर एकदम मेंटेन केली जात नाहीये. हा पण चालतं, एवढं काय हे नाही.
अरे होतं रे ते बरोबर टेन्शन लागली तर पेड मित्रांनो युट्यूबर बोलवलेत. आता इथे पूर्ण प्रकारे हे आपलं गोल्डन कलर असा आलेला आहे. पण आता कस्टमरला देण्याच्या आधी आम्ही जरा टेस्ट करून बघतो. मस्तपैकी कुक झालेलं आहे. हो, कस्टमरला देण्यासाठी पूर्णपणे रेडी आहे. ओके, मी इथे So, आणलेली. आता आपण थोडं आपण पहिले यांना सर्व करूया. चला एक आपण टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झालंय. मस्त एकदम ज्युसी झालंय, ज्युसी. आता आपण कस्टमरला सर्व करूया. खूप आतुरतेने वाट बघतायत ते बिचारे. चला या, गरम गरम आहे. एक एक घ्या आणि त्या पुढे. हे बघा, हे बोरवलीवरनं आलेले आहेत. खूप डेंजर आहे ना, डेंजर आहेत कस्टमर खूप. तर इथे आता सर्वजण बघू शकता चिकन तंदुरीचा आनंद घेत आहेत. आणि इथे आपले हे कुत्रे पण आले आहेत, ह्यांना पण वास आला आहे. सो ह्यांना पण आम्ही हाडा वगैरे खायला घालतोय. काय रे कुत्र्यांनो, कसं वाटलं तुम्हाला? काय रे कोल्ह्या, कसं वाटलं? आम्ही पण आता जरा मस्तपैकी असं तंदुरीचा आस्वाद घेतो.